ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलं आहे की सदाशिव आणि मैनावती हे दोघंजणं सायलीकडे खूप साऱ्या मागण्या करत असतात। मैना आता सायलीला म्हणत असते, सायली मला एक छोटासा का होईना पण मोबाईल घेऊन दे बाई। त्यावर सायली म्हणते, आई मोबाईल पण बाबांकडे आहे ना? त्यावर ती म्हणते, अगं भय पण मोबाईल कसा गरजेचा असतो ना, मग गरजेच्या वस्तूकांमध्ये मोबाईल लागतो। आता तुझ्याकडे पण आहे की नाही, तसंच मग मला पण लागेल ना गरजेला वापराय। म्हणून म्हणते आता तुझ्या त्या बहिणी इना मीना टीना त्या घरी पोचल्या का नाही मला काय बी कळायला मार्ग नाही। म्हणून म्हणते आणि तुला होत नसेल तर जावई बापूंकडे पैसे माग की, असं सदाशिव सायलीला सांगतो। त्यावर सायली म्हणते मला त्यांच्याकडे मागायची गरज नाही आहे, तिजोरीच्या किल्ल्या माझ्याकडेच आहेत। जरी मी पैसे काढून वापरले ना तरी मला कोणी विचारणार नाही, पण याचा अर्थ असा होत नाही ना की मी सुभेदारांचे पैसे हे असे आपल्या मजेसाठी वापरू, ते चुकीचं आहे। आणि हे बघाई जेव्हा मला स्वतःहून वाटेल की तुला खूप गरज आहे एखाद्या मोबाईलची किंवा दुसऱ्या कुठल्या वस्तूची, तेव्हा मी स्वतःहून तुला तू माझ्याकडे मागण्याच्या आधी घेऊन दिलेली असेल ती वस्तू, तोपर्यंत तू माझा मोबाईल वापर ना, अगदी हक्काने वापर। त्याबरोबर लगेचच इकडे सदाशिव मैनावती म्हणतात, अगं पण चैन करायच्या गोष्टी आम्ही तुझ्याकडे मागतोयच कुठं? साधा मोबाईल किती गरजेचा असतो हे तर तुला माहीतच आहे ना। पण जाऊ दे, आता तुला ह्या समध्या गोष्टी म्हणजे आमच्या चैनीच्या वाटत असतील, आमच्यावर पैसा करणं गरजेचं वाटत नसेल तर मग आता आम्ही तरी काय बोलणार? जाऊ दे तू सोडूनच दे। त्याबरोबर सायली म्हणत असते, आई बाबा मला तसं नाही म्हणायचं, पण उगाचच्या उगाच आपण आपल्या इच्छांचा भार त्यांच्यावरती कशाला टाकायचा असं मला वाटतंय। जर तुमच्या इच्छा मला पूर्ण करायच्या आहेत तर त्या स्वतःच्या पैशांनी करायच्या आहेत, तुमच्या जावायच्या नाही। त्याबरोबर सदाशिव मैनावती म्हणतात, जाऊ दे आपल्याला बोलण्यात काही अर्थच नाही आहे, शेवटी मिळणार नाही आपल्याला वस्तू का? आई गं माझा पाय खूप दुखतोय, घेऊन जाऊ मला तुम्ही वरती। त्याबरोबर आता सदाशिव मैनावतीला हात देतो आणि तिकडनं घेऊन जातो। त्याबरोबर इकडे नागोबाला सकाळ सकाळ महिपतचा फोन आलेला असतो। महिपत त्याला म्हणत असतो, काय नागराज शेठ, अहो हत्तीच्या पावलांनी चालताय तुम्ही, तर तुम्हाला त्या पोरीच्या फोनमधनं व्हिडिओ डिलीट करायचा आहे, तिचा फोन तुम्हाला घावतोय का नाही? अहो काय म्हणलं आहे तुम्हाला? आज पावतर यो महिपत शिखरे अगदी कुठल्या बी केसमध्ये कधी घावलेला नाही, बरं ह्या चिचुंद्रीनं ह्या पोरीनं माझं डोकं खराब केलं आहे। आता लवकरात लवकर तुम्ही त्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट करून टाका। त्याबरोबर नागराज म्हणत असतो, अरे महिपत सुभेदारांच्या घरी जाणं आणि तो व्हिडिओ डिलीट करणं तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे, त्यासाठी मला खरोखर खूप कष्ट करावे लागणार आहेत, तिकडे जाण्यासाठी काही कारण तर असावं लागेल की नाही? त्यावर महिपत म्हणत असतो, नागराज शेठ काढा काहीतरी कारण, मुहूर्त नका काढत बसू, आता खूप वेळ झालाय। मग आता हो मी काय करायचं ते बघतो, एवढं बोलून नागोबा फोन कट करतो। त्याबरोबर इकडे मैनावती आणि सदाशिव खोलीत आलेले असतात। सदाशिव म्हणत असतो, मला वाटलं होतं ह्या घरात आल्यानंतर आपल्याला सोन्याच्या ताटात जेवायला मिळेल, पण हे आपल्या पोरीच्या हातातनं पैसा काही सुटतच नाही आहे। त्याबरोबर मैना म्हणत्या, हळू बोला 1 मिनटं, आणि मग ती खोलीचं दार बंद करून घेते आणि म्हणत असते, अहो नाही काहीतरी तर केलं पाहिजेच आपल्याला। आणि ते आता सदाशिवला वाकडं बोट करून दाखवत असते। त्यावर सदाशिव म्हणतो, अगं माहिती आहे मला, घिसी दी उंगली से ना निकले तो टेढ़ी उंगली से निकलना चाहिए, त्याचाच विचार करतोय मी, उगाच करून नको दाखवू, पण काय करता येईल, काय आडमार्ग निवडायचा हाच विचार करतोय, पण मला काही सूचना झालाय बघ महिने। आता दोघंजणं विचार करत असतात। तर इकडे आता दुपारचं जेवण बनवण्यासाठी सायली किचनमध्ये आलेली असते आणि आता ती किचनमध्ये स्वयंपाक करत असताना तिच्या डोक्यात विचार फिरतो, आईबाबांची परिस्थिती चांगली नाही आहे हे मला माहिती आहे, पण ते असे का वागतात विचित्र? त्याबरोबर त्या ठिकाणी अस्मिता येते आणि अस्मिता ही खूपच जास्त चिडलेली असते। ती सायलीला विचारते, सायली हे काय गं, हे जगातले सगळे नवरे हे सेम कॅटेगरीचे असतात का गं? सेम असे असतात ना? त्याबरोबर सायली ही अस्मिताला विचारते, अस्मिता ताई खूप चिडलेला दिसताय, काय झालं? त्याबरोबर अस्मिता म्हणते, अगं मग चिडू नको तर काय करू? मला असं वाटतं आत्ता सध्या की सचिनने माझ्याबरोबर असावं, इंडियात असावं, पण नाही, सचिनचं तसं काहीच नाही आहे। त्याला मी काय म्हटलं की तू सुट्टी काढून ये, तर त्या दिवशी मला म्हणाला की हो मी येणारच आहे, 4 दिवसात निघतोय, आणि नंतर म्हणाला की इथलं सगळं काम वाइंडअप करायला वेळ लागतोय, कधी म्हणतोय की फ्लाईटचं तिकीट मिळत नाही आहे, कधी म्हणतोय की मला वेळ नाही आहे, आणि आता तर काय तर 4 दिवस मला फोनच करत नाही आहे। याला काय वाटतं गं, हा असा कसा वागतो माझ्याबरोबर? आठवणच येत नाही म्हणजे ह्याला माझी। त्याबरोबर आता सायली म्हणत असते, अस्मिता ताई अहो ते यायला तयार झालेत की नाही? मग आणि राहिला प्रश्न वेळ लागतोय त्याचा, अहो एवढं अमेरिकेवरून यायचं आहे त्यांना, त्यांची कामं वगैरे व्यवस्थित मार्गी तर लावावीच लागतील ना,
त्यासाठी वेळ तर हवाच. त्याबरोबर अस्मिता म्हणते, हो हो घे तू त्याची बाजू, अगं पण कामासाठी वेळ लागतो, मग एक फोन वगैरे करता येत नाही का दिवसातनं मला. त्याबरोबर सायली म्हणते, हो अस्मिताताई करतील की मग. त्याबरोबर सदाशिव मैनाला म्हणतो, मैने अगं तूच काहीतरी आयडिया शोध की, या समध्या गोष्टीत तुझं डोकं लय सुपरफास्ट चालतंय की. त्याबरोबर आता मैना विचार करायला लागते आणि म्हणते, सुचलं. आणि मग ती आता सदाशिवच्या कानामध्ये एक आयडिया सांगते. आता सदाशिवलासुद्धा मैनावतीची जी आयडिया असते ती खूपच जास्त आवडलेली असते. सदाशिव म्हणतो, वा 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 मैने वा, काय शक्कल लढवली आहेस, एक नंबर. तुझी ही आयडिया आहे ना ती मला लय म्हणजे लय आवडली आहे बघ, एकदम लय भारी, असंच करू बघ आपण. त्याबरोबर इकडे आता लगेच फोन आलेला असतो सचिनचा. तर अस्मिता फोन उचलते आणि म्हणत असते, 100 वर्ष आयुष्य आहे बाबा तुला, तुला काय वाटतं की नाही रे माझ्याबद्दल. तू 4 दिवस मला एकही फोन केलेला नाही, मेसेज केलेला नाही. खरंच अय्या हो, तू मला सरळ पनवेलमध्ये येऊन भेटशील. कधी देतोयस मग मला हे सरप्राईज. अरे सचिन ऐक ना, सचिन 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 बोलत आता अस्मिता फोन कट करून टाकते, कारण सचिन समोरून फोन ठेवून देतो. आता अस्मिता लगेचच सायलीला म्हणते, बघितलंस आता मला काय म्हणाला की तुला येऊन पनवेलमध्ये थेट गिफ्ट देतो, तुला सरप्राईज करतो म्हणून, आणि आता असा फोनच ठेवून दिला. मला ना ह्या सचिनचं काही कळतच नाही, हा असा कसा काय वागू शकतो. मला वाटलं होतं की एवढा फोन केला आहे मला 2-3 दिवसांनी तर माझ्यासाठी वेळ असेल याच्याकडे, 2 मिनटंसुद्धा माझ्याशी फोनवर बोललेला नाही आहे. जाऊ दे, मला ना कुणाशीच बोलायचं नाही आता, असं म्हणत अस्मिता जाते. त्याबरोबर सायली ही अस्मिताला हाका मारते, अस्मिताताई थांबा. पण अस्मिता थांबत नसते, त्यामुळे सायली गॅस बंद करते आणि अस्मिताकडे जात असते. तर इकडे आता सुमन काकी ही नागोबाला आता नाश्ता सर्व करत असते. तिने छान इडली चटणी बनवलेली असते. नागोबा म्हणत असतो, अगं जरा हळू दे. त्याबरोबर ती म्हणत असते, नाही गरम गरम आहे ना म्हणून पटकन वाढत होते. त्याबरोबर आता ती लगेचच नागोबाला इडली आणि चटणी वाढते. आता तो एक घास खातो आणि आता त्याला खूप जास्त त्रास झालेला असतो त्या इडली आणि चटणीचा, कारण इडली आणि चटणी इडली तर बरोबर असते पण चटणी इतकी जास्त तिखट असते की झाड आणि धूर सोबत झालेला असतो त्याच्या तोंडाचा. आता लगेचच ती त्याची पाठ चोळायला लागते, पाण्याचा ग्लास भरून देते. पण नागोबा म्हणतो, अगं बाजूला हो, आणि तो अख्खाच्या अख्खा जग तोंडाला लावतो आणि जगानेच पाणी पितो. त्यानंतर आता नागोबाला लगेचच सुमन विचारते, अहो काय झालं. त्याबरोबर तो म्हणत असतो, चटणी बनवली आहेस की मस्करी केली आहेस, काय केलं आहेस काय हे तू, याला चटणी म्हणतात का, किती तिखट चटणी केली आहेस तू, हे काय आहे. त्याबरोबर ती म्हणत असते, अहो खरंच सॉरी, मला कळलंच नाही की माझ्याकडून चुकून इतकं तिखट पडलं आहे, खरंच माझ्याकडून कधीच असं झालेलं नाही हो याआधी. तर इकडे आता सदाशिव आणि मैनावती कोणी आपल्याला बघत तर नाही आहे हे बघून अलगद घराच्या बाहेर पडतात. तर इकडे लगेचच नागोबा म्हणतो, नाही चुकून वगैरे काही नाही, मुद्दाम केलं आहेस तू हे सगळं, मुद्दाम. तुला काय वाटतं मला कळत नाही आहे का. नाही, मला बरोबर कळलं आहे, माझं तोंड भाजावं ना, मला त्रास व्हावा यासाठी हे सगळं तू ठरवून केलं सुमन, कळतं आहे का तुला. का करतेस गं असं तू सगळं, कोण सांगतो तुला हे सगळं करायला. नाही मुद्दाम भाजलंस ना माझं तोंड, आता बघ मी काय करतो ते. असं म्हणत तो सुमनवरती हात उगारतो आणि नंतर म्हणतो, नाही नको, वहिनी घरात आहेत ना, उगाच वहिनींच्या समोर वाद नको, थांब. आणि मग आता तो स्वयंपाकघरात जातो आणि तिकडनं 2 मिरच्या घेऊन येतो. सुमन काकीला म्हणतो, हे घे, माझ्या तोंडाची आग केलीस ना, आता ह्या मिरच्या तू खायच्या. सुमन म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, हे माझ्याकडून चुकून तिखट जास्त झालं होतं, मिरच्या खा म्हणजे काय. नाही हो, मला नाही जमणार. त्यावर तो म्हणतो, नाही खाव्याच लागतील तुला मिरच्या, खा, हे घे सुमन मिरच्या खा. सुमन म्हणते, अहो नाही नको ना, असं नका ना वागू माझ्याबरोबर. पण आता नागोबा तिचं काहीच ऐकत नाही, तो तिला म्हणतो, सुमन मिरच्या खा. मग मात्र सुमनचा नाईलाज होतो आणि सुमन बिचारी तिखट लागत असताना, त्रास होत असताना सुद्धा 1 मिरची खाते. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की सायली ही अर्जुनचं फायलींचं कपाट आवरत बसलेली असते. पण तिच्या डोक्यात विचार मात्र तिचे आई वडील जे बोलले होते तेच चालत असतात. सायली, अगं मोबाईल म्हणजे कुठं चैनीची गोष्ट आहे, मोबाईल तर गरजेला लागतोच ना. आणि तुझ्याकडं पैसे नसतील तर जावे बापूंकडनं घे की, ते देतील. आणि अगं सायली, कुठं तुमचं आमचं करत बसतेस, शेवटी जे त्यांचं आहे त्याच्यावर तुझा बी हक्क आहेच की. मग झालं तर. आणि तसं बी गरज आहे म्हणूनच मागतोय ना आम्ही, नाहीतर गरज नसती तर कशाला मागितलं असतं बाई तुझ्याकडं. त्याबरोबर आता सायली विचारात मग्न आहे, ही गोष्ट अर्जुन नोटीस करतो. अर्जुन आता सायलीला विचारतो, बायको काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर सायली म्हणते, नाही हो, मला कसला प्रॉब्लेम, काही नाही. त्याबरोबर आता
अर्जुन हा सायलीला पुन्हा म्हणतो, हे बघ काही असेल तर तू माझ्याशी बोलू शकतेस, काही झालं आहे का? सायली म्हणते, नाही खरंच काही नाही. अर्जुन येऊन सायलीच्या जवळ बसतो आणि विचारतो, काही झालं आहे का, जे तुला मला सांगायचं आहे पण सांगता येत नाही आहे. त्यावर सायली म्हणते, आईबाबांबद्दल थोडासा विचार करत होते हो. नाही म्हणजे मला माहिती आहे त्यांची परिस्थिती खूप हालाकीची होती. त्यांना हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना नाही मिळालेल्या. त्यामुळे आता त्यांची अपेक्षा आहे की त्यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी त्यांना मिळाव्या. पण म्हणून माझी ही इच्छा नाही की याचा सगळा खर्च सुभेदारांना पडावा. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बायको नेमकं काय झालं ते मला नीट सांग बरं. मग आता सायली ही सांगायला सुरुवात करते की आईबाबांनी माझ्याकडे मोबाईल आणि तपकेरी रंगाचा काळ्या रंगाचा गॉगल, त्याचबरोबर आईने काही साड्यासुद्धा मागितल्या आहेत. मी आईला आणि बाबांना म्हटलं की म्हणजे या सर्व गोष्टींची सध्या तरी गरज नाही आहे आणि मोबाईलची तर नाहीच नाही. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी खरोखर गरजेसाठी तुला मोबाईलही घेऊन देईन. त्यावर आई आणि बाबांना माझ्या बोलण्यामुळे जरा वाईट वाटलं, दुखावले गेले होते. मला खरोखर त्यांना दुखवायचं नव्हतं. मग आता पुढे ती सांगायला लागते की आई बाबा म्हणाले की जाऊ दे, आता आपल्याला काही मिळणारच नाही आहे आणि ते तिकडनं उठून गेले. अहो मला सगळं मान्य आहे, पण म्हणून मी माझ्या आईवडिलांसाठी तुमच्याकडनं पैसे घेणं मला सारखं नाही पटत. मला त्यांची हौसमौस, त्यांची इच्छा पूर्ण करायची आहेत, पण स्वतःच्या पैशातून, माझ्या पैशातून, त्यांच्या जावयाच्या नाही. त्याबरोबर आता सायली म्हणते, मी 11वी-12वीला असताना ना माझ्या कॉलेजची फी काढण्यासाठी गाण्याचे क्लासेस घ्यायचे. नाही म्हणजे बघा, मी आत्ता जर ते क्लास घेतले तर चालतील का? अहो म्हणजे मलाही जरा बरं वाटेल, काहीतरी वेगळं करता येईल म्हणून विचारते. चालेल तुम्हाला मी जर आता पुन्हा नव्याने गाण्याचे क्लासेस सुरू केले तर? आता सायलीने हा असा प्रश्न विचारल्याबरोबर अर्जुन हा सायलीकडे बघतच राहिलेला असतो. एक सदाशिव आणि मैनावती जे सगळ्यांकडून पैसे उकळण्याची कामं करत असतात आणि एक सायली जी स्वतःच्या आईवडिलांच्या इच्छेसाठी सुद्धा जॉब करायचं म्हणते. अर्जुन म्हणतो, हे बघ, जर तुला बरं वाटणार असेल तर काहीच हरकत नाही, तू घे गाण्याचे क्लासेस, पण पैसे मिळवावे म्हणून जर घेत असशील तर प्लीज असं काहीच करू नको. त्याबरोबर आता दुसरीकडे सुमन काकी ही चटणी परत बनवत असते. आता ती चटणी बनवत असताना तिला नागोबाचं वागणं आठवत असतं. नागोबाने काय केलं होतं तर नागोबाने तिला तिखट मिरच्या खायला घातल्या होत्या. तिचं काही ऐकून घेतलं नव्हतं. इतक्या त्या ठिकाणी आता प्रतिमात्या आलेली असते. प्रतिमात्या आता तिकडे येते आणि सुमनला म्हणत असते, सुमन नाश्त्याला काय केलं आहेस गं? सुमन म्हणते, वहिनी मी मस्त इडल्या आणि चटणी केली आहे. त्याबरोबर आता लगेचच प्रतिमात्या विचारते, सुमन माझ्याकडे बघ. सुमन म्हणते, नाही हो वहिनी, रडू कशाला? त्यावर लगेचच प्रतिमात्या म्हणते, सुमन तुझे डोळे मला सांगतायत, तुझे डोळे लाल झालेत, काय झालं आहे, काही घडलं आहे का? सुमन म्हणते, अहो नाही हो वहिनी, तसं काही नाही आहे, उगाच तुम्हाला काहीतरी वाटत राहतं, तसं नाही आहे. मी हो आठवलं, मी मग अशी कांदा चिरत होते ना तेव्हा माझे डोळे लाल झाले असतील तर तुम्हाला तसं वाटते मी रडल्या वगैरे सारखं, पण रडले काही नाही आहे, मी चटणी करते. त्याबरोबर आता लगेचच इकडे तिला प्रतिमात्या पुन्हा विचारते, सुमन तू नक्की खरं बोलतेस ना गं माझ्याशी? त्यावर सुमन म्हणते, अहो आपण सुभेदारांकडे सुद्धा इडल्या पाठवूया ना, पूर्णाजींना खूप आवडतात ना. त्यावर प्रतिमात्याला कळतं की सुमन विषय बदलते. तर नागोबा इकडे हे सगळं काही लांब उभा राहून ऐकत असतो. त्यावर आता लगेचच प्रतिमात्या म्हणते, हो पाठवूया ना त्यांच्याकडे सुद्धा इडल्या. खरं सांगायचं झालं तर हा इडल्यांचा डबा मला स्वतः घेऊन जायला खूप आवडलं असतं, पण माझी डेंटिलकडे अपॉइंटमेंट आहे गं, आणि ते बरोबर सुभेदारांच्या घराच्या विरुद्ध दिशेला आहे. त्याबरोबर नागोबा विचार करतो, हीच योग्य आयडिया आहे सुभेदारांच्या घरात घुसण्यासाठी. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, हे बघ बायको, आता त्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं तर काही नाही आहे. मी काय म्हणतो, जर आईबाबांनी तुझ्याकडे काही डिमांड केल्या तर आपण एक काम करू, आपण त्या पूर्ण करू, किंवा जर तुला तुझ्याच पैशांनी करायचं आहे तर आपण असं करू, आपण त्यांच्याशी बोलू आणि काहीतरी मीडिएटरी. त्याबरोबर सायली म्हणते, मध्यमार्ग. त्यावर अर्जुन म्हणतो, हां तेच ते मीडिएटरी, इंटरमिडिएटरी मिळतं आहे का बघूया काय? त्यावर सायली म्हणते, हो चालेल. आणि मग ते दोघंजणं आता सदाशिव आणि मैनाच्या खोलीत जायला निघतात. तर इकडे नागोबा येऊन म्हणतो, तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन इथे आहे. त्यावर लगेचच आता प्रतिमात्या म्हणते, प्रॉब्लेम सोल्युशन? कसला प्रॉब्लेम भाऊजी? त्याबरोबर लगेचच आता नागोबा म्हणतो, असं काय करताय वहिनी, तुम्हाला सुभेदारांच्या घरी इडल्या पोचवायच्या आहेत ना? अहो त्याच रस्त्याला माझं एक काम आहे, तर मी तिकडे जातो आहे, नाहीसे तर इडल्या घेऊनच जाईन, काय म्हणता? त्याबरोबर लगेचच आता प्रतिमात्या हसते आणि म्हणते, वा, हे एकदम भारी काम होऊन गेलं. सुमन दे तू पटकन भाऊजींकडे इडल्या.
त्यावर लगेचच आता नागोबा पुढे सांगत असतो, आणि वहिनी तुम्हाला काय सांगू, सकाळी सुमनने काय टेस्टी चटणी बनवली होती, बाप रे, आ हा हा, काय चटणी होती. त्याबरोबर आता बिचाऱ्या प्रतिमा आत्याला वाटत असतं की नागोबा सुमनचं खरं खरं कौतुक करतोय, त्यामुळे प्रतिमा आत्याला भारी वाटतं. तर आता सुमन ही नागोबाकडे रागाने बघत असते. नागोबा म्हणतो, सुमन अगं काय चाललंय, इटल्या भरतीयस ना की इथेच थंड होत ठेवायचे आहेत, आणि तिकडे मग त्यांचा नाश्ता होऊन गेला की मग इटल्या नेऊन काय उपयोग होणार आहे, चल 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 आवर पटपटावर भर पटपट. त्याबरोबर प्रतिमा आत्यासुद्धा म्हणते, हो सुमन, अगं भर पटकन इटल्या आणि देऊन टाक भाऊजींबरोबर, अनायसे जर ते त्या रोडला जातायचंच तर घेऊन जातील की. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं, चल तर खरं बघू तुझे आई बाबा काय म्हणतात. मग आता अर्जुन आणि सायली आता मैनाच्या आणि सदाशिवच्या खोलीत येतात. सायली मैनाला आणि सदाशिवला हाका मारते, आई बाबा, आई बाबा, बाबा, आई. पण आता तिला दोघं पण आवाज देत नसतात. सायली म्हणत असते, अहो हे काय, दोघंही खोलीत नाही आहेत, असे अचानक गेले कुठे. त्यावर अर्जुन म्हणतो, असतील इथेच कुठेतरी. सायली घाबरते, म्हणत असते, अहो मी नाही म्हटलं वस्तू का घ्यायला, म्हणून आई बाबा मला न सांगता घर सोडून वगैरे तर गेलेले नसतील ना, मला खूप काळजी वाटते त्यांची, मला खूप भीती वाटते हो माझ्या आईबाबांची, माझे आईबाबा कुठे असतील, काय का असं अचानक घरातनं निघून गेले असतील, मला काहीच कळत नाही आहे, अहो आपण लवकरात लवकर शोधून काढायला हवं त्यांना. त्याबरोबर अर्जुन सायलीला सांगतो, डोंट बी ओव्हर पॅनिक, शांत हो शांत, आणि आधी फोन कर, मे बी डॉक्टर वगैरेकडे गेले असतील, अपॉइंटमेंट वगैरे असू शकते ना, तू फोन कर. सायली फोन करते आणि म्हणते, अहो नाही, फोन उचलतच नाही आहेत, मला काहीच कळत नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आपण एक काम करू, आपण तुझ्या आईबाबांना शोधायला बाहेर पडू, हां, शोधून काढू आपण त्यांना, चल. त्याबरोबर आता इथे लगेच मग सायलीचा जीव हा जरा भांड्यात पडतो. सायली म्हणत असते, कुठे गेले असतील माझे आई बाबा, कसे असतील. मग अर्जुन आणि सायली दोघंही जण धावत आता हॉलमध्ये येतात. हॉलमध्ये आल्याबरोबर आता सायली आणि अर्जुन हे दोघं बाहेर पडत असतात. इतक्यात अर्जुनच्या लक्षात येतं की स्टडीमध्ये सुद्धा चेक केलं पाहिजे. अर्जुन सायलीला म्हणतो, स्टडीमध्ये बघ. सायली पटकन जाऊन स्टडीमध्ये बघते, पण तिथे सुद्धा आता दोघंही नसतात. मग आता अर्जुन आणि सायली घरात कल्पना, प्रताप आणि अस्मिता हॉलमध्ये बसलेले असतात. त्यांना सांगून जातात की आम्ही आलोच लगेच, आणि आता ते पटपट पुढे निघून जातात. आता हे असे दोघंच जण अचानक धावत पळत गेल्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नेमकं झालं काय, आणि हे असे धावत पळत का गेले. मग आता लगेच कल्पना ही प्रतापला सांगत असते, तुम्ही एक काम करा, तुम्ही अर्जुनच्या फोनवर फोन करा आणि बघा बरं, म्हणजे काय खरं काय खोटं काय झालं आहे आपल्याला कळून जाईल ना. त्याबरोबर आता लगेच प्रताप म्हणतो, ठीक आहे मी करतो. आणि मग आता तो अर्जुनच्या फोनवरती फोन करतो आणि अर्जुनला विचारतो, अर्जुन बाबा रे काय झालं आहे, नाही काही अडचण नाही आहे ना, असे अचानक तुम्ही निघून गेलात म्हणून विचारतोय, मग आम्ही येऊ का, तुम्हाला मदत लागेल का आमची शोधाशोध करायला, लागत असेल तर तसंच सांग काय. त्याबरोबर अर्जुन नको. मग आता लगेचच फोन कट करून प्रताप काय घडलंय हे कल्पना आणि अस्मिताला सांगतो. तर इकडे सायलीचे खोटे आईवडील म्हणजे सदाशिव आणि मैनावती आता रस्त्यावरती भीक मागत असतात. ओ साहेब द्याओ, ओ साहेब, ओ आव हात जोडतो, द्याओ, ओ ताई प्लीज द्याओ काहीतरी खायला, ओ ताई, ओ साहेब द्याओ. आता सायली आणि अर्जुन त्या दोघांना शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले असतात आणि त्या दोघांना हा प्रकार दिसतो. सायली आणि अर्जुनला खूप वाईट वाटतं. सायली म्हणते, आई बाबा आहो, आणि मग ते दोघं जातात आणि त्या दोघांना गाडीमध्ये बसवतात आणि घरी घेऊन जातात. आता खरं तर हे त्या दोघांचं नाटक असतं. घरी आल्यावर सायली अर्जुनला म्हणत असते, काय माहीत का, पण राहून राहून माझं मन मला सांगतंय की हे माझे आई बाबा नाही आहेत. त्याबरोबर आता अर्जुन हा सायलीला म्हणतो, अगं सायली पण DNA रिपोर्ट केलेत त्याचं काय. त्यावर सायली म्हणते, DNA रिपोर्ट्स खोटेसुद्धा असू शकतात ना. त्याबरोबर मग मात्र आता अर्जुनसुद्धा विचारात पडतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.